तर हे नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या ब्लॉग्समध्ये. तर आज सकाळचे वाजलेत 8 आणि मी आलो आहे लाल बहादूर शास्त्री स्टेडियम अकोला. तुम्ही बघू शकता ही जी विद्यार्थ्यांची गर्दी तुम्हाला दिसते, रंगभरण स्पर्धा आहे जी की अकोल्यामधनं जेवढे कुठे शाळा आहेत तिथून इथे हे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यामध्येच आपली जी आहे उन्नती पण इथे ड्रॉइंग स्पर्धेमध्ये आली होती. तर तिच्यासाठीच मी आलो आहे. तर मेन म्हणजे तर बघू शकता तुम्ही इथले जे विद्यार्थी आहे ते किती छान प्रकारे म्हणजे त्यांचा प्रतिसाद दिला आहे त्यांनी की बा एवढे सकाळी 8 वाजता कसे यायचं बाबा इथे. पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर संख्येने इथे विद्यार्थी आलेले आहेत. आणि मेन म्हणजे जे की अजिंक्य भारत रिपोर्टरचे जे डॉक्टर वानमारे सर आहेत त्यांनी हे नियोजन केलं होतं आणि दुसरे आमचे लाडके अकोल्याचे SP अर्चित चांडक सर यांनी याचं सर्व काही नियोजन केलं होतं. तर खूप छान असा हा प्रोग्राम इथे ठरला आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. आणि आपल्यामध्ये सगळे पाहुणे सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचत आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन आपण कृपया या रॅलीचं या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं आहे. सगळ्यांनी कृपया सहकार्याचा मी या ठिकाणी सगळ्यांकडून आशा बाळगते. आजच्या या रॅलीचे जे प्रमुख आकर्षण आहेत ते अभिनेते अंकुरजी चौधरी, त्यासोबतच हास्य जत्रा प्रेम गौरवजी मोरे आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन कृपया या रॅलीचं आपल्याला स्वागत करायचं आहे. त्यासोबतच ज्यांच्या संकल्पनेतून ही रॅली आज या ठिकाणी काढण्यात आली होती ते म्हणजे आदरणीय डॉक्टर सुगतजी वाघमारे सर, त्यासोबतच ज्यांच्या उपस्थितीने यानंतर विनंती करतो आपण हा जो रेकॉर्ड केलाय या रेकॉर्डची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. या ठिकाणी झाल्या पाहिजे. सॅल्यूट झाला पाहिजे. त्यांनी केलेल्या एफर्टसाठी मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या शक्तीशिवाय हे कधीच शक्य नसतं. ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या ठिकाणी नोंद झाली आहे. हे सर्व गेस्ट तुमच्या सोबत आतमध्ये येणार आहेत. तुम्ही या सत्कारानंतर विनंती करतो मंचावर उपस्थित असलेले पद्मश्री मिलिंद कांबळे सर, तसेच अकोल्याचे लाडके पोलीस अधीक्षक माननीय श्री अर्चित चांडक सर, मुख्य पोलीस दल वगैरे का सोबत आले, कारण की त्यांना पण माहिती आहे पोलीस इन्फॉर्म केल्यानंतर तिथे पोहोचतील. अवेअरनेस हे पब्लिक सोबत त्यांनी मानस धरला की अवेअरनेस आपण सगळे जेव्हा जागरूक राहू, आजूबाजूला काय घडतं याच्याबद्दल जेव्हा जागरूक राहू त्यावेळेस गोष्टी समोर शकतात. आपल्यामध्ये जे ओळखू येत नाहीत असे राक्षसी प्रवृत्तीचे जे माणसांच्या रूपात आलेले जे नराधम आहेत त्यांना ओळखायचं कसं. मंचावर उपस्थित तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे संयोजक व फाउंडर सुगतजी वाघमारे, पद्मश्री मिलिंदजी कांबळे, या आज बाल संरक्षण आणि बाल हकची जी वॉकथॉन होती त्यासाठी मुख्य आकर्षक आपले अंकुरजी चौधरी, गौरवजी मोरे व इतर सर्व मान्यवर गजाननजी नारे, मी सर्वांचा इथे स्वागत करतो आणि अभिवादन करतो की तर या सर्व व्हॅल्यूज ती आपल्याला त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि घरात आपल्याला एक असं वातावरण ठेवायचं आहे की कधी काही झालं तर तो लगेच येऊन कंप्लेंट देणार, किमान सांगणार. कधी कधी वाघमारेचे मामा आम्ही हे पण बघितलेलं आहे की 2 महिन्यानंतर ते आपल्या आईला सांगतात की असं असं झाला होता 2 महिन्या अगोदर, आणि नंतर कोर्टामध्ये असं इश्यू होता की 2 महिन्यानंतर FIR कशा काय दाखल झाली. तर त्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की आपले जे घरामध्ये बालक आहेत त्यांना व्यवस्थित सांगणे, काय कायदा आहे स्वतः जाणून घेणे, काय बाल हक आहे. आणि मी या स्टेजच्या माध्यमातून गवाही देतो आम्ही सुसज्ज आहो आणि एकदम संवेदनशील आहो बाल हक बाबत. एक पण पोस्कोचा आरोपी आम्ही अजिबात सोडणार नाही.
त्यांना कायदेशीर जे शिक्षा होईपर्यंत, जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे, कठोर ते कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. जर सेशन्स कोर्टमध्ये त्यांना शिक्षा भेटली नाही, आम्ही हायकोर्टला जाणार, सुप्रीम कोर्टला जाणार. सर्व जे काही आम्ही सोडणार नाही. त्यांना कायदेशीर जे शिक्षा होईपर्यंत, जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे, कठोर ते कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. जर सेशन्स कोर्टमध्ये त्यांना शिक्षा भेटली नाही, आम्ही हायकोर्टला जाणार, सुप्रीम कोर्टला जाणार. सर्व जे काही आमचे, कारण की आज आपला हे वेळ आलेली आहे की आपल्याला असे जे नराधम आहे, असे जे माणूस आहे, असे जे लोक कृत्य करतात, त्यांना म्हणजे समाजामध्ये त्यांचा बहिष्कार झाला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेही यांना म्हणजे एंट्री असली नाही पाहिजे. हे सर्व जेलमध्ये असले पाहिजे. तर आज या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणजे इथे येऊन आमचा मनोबल सुद्धा वाढव. आराऊ ठोसर यांचे वडील असतील तर त्यांनी लवकरात लवकर. त्यानंतर बाल हक्क विभाग, महाराष्ट्र शासन, पोलीस दल आणि हास्यजत्रा फेम गौरवजी मोरे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. आज माझं छोटंसं नामकरण झालेलं आहे. मला खूप बरं वाटतं. अंकुश सरांचं नाव अंकुश मोरे, माझा आता मी गौरव चौधरी करणार आहे. हे भाग्य मला लाभलं अकोल्यात आल्यामुळे. त्या सगळ्या अकोलेकरांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आज शिक्षकांचे मनापासून मी आभार मानतो. वाघमारे सरांचे आभार मानतो, चांडक सरांचे आभार मानतो, मिलिंद सरांचे, अंकुश सर आहेत, हे आमचे मार्गदर्शक आहेत. आज एवढा मोठा उपक्रम, हा महोत्सव आहे. हा महोत्सव नसून हे हायलाइट आहे आपल्या प्रत्येकासाठी. कारण सध्या जे त्यांना ते मिळायला हवेत किंवा त्यांच्यासाठी जे काय चालू आहे सध्याच्या घडीला ते फार भयानक चालू आहे. रोज वेगवेगळ्या न्यूज येतात, कुठे काहीतरी वेगळंच घडतंय, काहीतरी म्हणजे इतकं भयानक होतं की ते वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर आपल्या घरात जे मुलं आहेत ते खरंच सुरक्षित आहेत की याची पण आपल्याला भीती वाटायला लागते. मला आता चांडक सरांनी सांगितलं की पोलीस अंकुजित चौधरी यांना आपल्या सगळ्यांच्या जोरदार या ठिकाणी आमंत्रित करते. आदरणीय अंकुजित चौधरी सर. बोला गणपती बाप्पा. सगळ्यांचं स्वागत. खूप छान वाटतं इथे येऊन. मला असं वाटतं की खूप पोटतिडकीने हे सगळेजण बोलतायत, तुम्हाला समजावतायत, सांगतायत, अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतायत. मला माहिती खूप सिरियस विषय आहे, पण तो खूप महत्त्वाचा विषय असं मला वाटतं. आणि ही संस्था, काल मला त्या संस्थेचे सगळेजण भेटले सुगत सरांचं बरोबर, तर मला असं जाणवलं त्याचं किती महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की लोकांमध्ये, घराघरामध्ये सगळीकडे ही गोष्ट पोचली पाहिजे. सूचना आणि जागेवर बसून राहा. तुमच्यापर्यंत दिला आहे ती जागा सोडू नका. तुमच्यापर्यंत